मंडळी, अक्षय तृतीयेचा हा दिवस पितरांचा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ भोजनाचा नैवेद्य दाखवला जातो. पितरांच्या सर्व कार्यांमध्ये कावड्याला विशेष महत्त्व आहे. पितरांच्या रूपाने कावडे आपल्याला कौल देत असतात अशी हिंदू मान्यता देखील आहे. त्यामुळे आपल्याला पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी कावड्याला एक पदार्थ अर्पण करायचा आहे. आपले पितर कावड्याच्या रूपामध्ये येऊन ही वस्तू ग्रहण करतील. त्यामुळे आपले पितर शांत आणि तृप्त होतात आणि त्यांच्या अनेक उत्तम आशीर्वादाने आपले जीवन सुखमय आणि मंगलकारक होत असते. तसेच प्रखरातील प्रखर पितृदोष सुद्धा नष्ट होतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी लवकर उठून स्नानादी करून देवपूजा झाल्यावर भगवान श्री हरी विष्णूंसहित माता लक्ष्मीची पूजा करावी. देवी देवतांना नैवेद्य अर्पण करावा. नैवेद्यामध्ये खीर, पुरणपोळी दाखवावी. त्यातीलच थोडी खीर पत्रावळीवर ठेवून ती कावड्याला खायला द्यावी. तसेच त्यावर थोडे काळे तीळ टाकावे. तुम्हाला जर खीर करणं शक्य नसेल तर तुम्ही दही भाताचा नैवेद्यही दाखवू शकता किंवा आमरस, पुरणपोळीचा जो अक्षय तृतीयेला नैवेद्य आपण बनवतो तोही दाखवला तरीही चालेल. यामुळे आपले पितर तृप्त होऊन अनेकोत्तम आशीर्वाद आपल्याला प्रदान करतात. श्री स्वामी समर्थ.